मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा लहान येथे सुरू असलेल्या संत मारुती महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं ग्रामस्थांनी ग्रामसभाेचा निर्धार करून ग्रामपंचायतीचे उपसरपंच, रोजगार सेवक यांच्यासहित नागरिकांनी गाव स्वच्छ करण्याचा निर्धार करून ग्रामसफाईला जोरदार सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरम्यान ऐन मतमोजणीच्या तारीख जवळ येत असताना अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद विकोपाला जात असल्याचं चित्र शहरात चर्चेचा विषय बनला आहे. औष्णिक वीज केंद्रांना धुतलेला कोळसा पुरवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीबीआय व वेकोली विजिलन्सच्या एका पथकानं गुरुवारी सकाळी वेकोली वणी क्षेत्रातील निलजय कोळसा खाणीच्या कार्यालयात व घुग्गुस येथील महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स कंपनीत कोल वॉशरीवर धाड टाकल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर मोठं भाष्य केलं. मुंबई महापालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार असल्यानं भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला वाटतं की कोणामध्ये फार काही नाराजी असेल तर असे नाही. कार्यकर्त्यांना वाटतं की जास्त संधी मिळाली पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं. मुंबई महापालिकेत विकास प्रमुख आणि पारदर्शक शासन आणणं, त्याकरताच आम्ही महायुतीचा निर्णय केला आहे. सरकारनं कर्जमाफीसाठी जी वेळ दिली होती त्या वेळेची आम्ही वाट पाहत आहोत. 30 जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलैला देशातील रेल्वेचे जाळे सगळे चाक थांबतील. देश ठप्प करू, मग मुख्यमंत्री रेल्वे कसे सुरू करतात ते बघू. रुळावर माणूस दिसणार नाही, पण रेल्वे पूर्णपणे थांबेल. मी काल रात्री नागपूरच्या आसपासच्या सगळ्या रेल्वे रुळाची पाहणी केली. रेल्वे कुठून कशी थांबवायची याचं सगळं नियोजन करून ठेवलं आहे. फक्त वाट पहा असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी अधिवेशन अवघ्या आठवडाभर चालणार असल्यानं वातावरण निर्मिती झाली नाही. विरोधकांनी काही मुद्दे मांडले, पण यंदा अधिवेशनात विशेष धार दिसली नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून तर अनेक विषयावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट मत मांडलं. पुण्यातील एका प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणात आतापर्यंत अद्याप पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याच मुद्द्यावर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आता थेट सरकारला इशारा दिला आहे. 55व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये प्रीमियर झालेला साली मोहम्मद हा चित्रपट अखेर OTTवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये नव्हे तर थेट OTTवरही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट काही रोमॅन्टिक किंवा ॲक्शन ड्रामा नाही आहे, तर यात भरभरून गूढ रहस्य, सस्पेन्स आणि थ्रिलरचा तडका आहे. अक्षय खन्ना असो की रणवीर सिंग किंवा धुरंधर चित्रपटातील इतर कलाकार असो, सर्वजण चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे इतर कोणत्याही चित्रपटाची इथे चर्चा होणारच नाही असं सर्वांना वाटत असताना एक चित्रपट मात्र धुरंधरला तगडी टक्कर देताना दिसतोय. या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे, तेही धुरंधरच्या समोर. हा चित्रपट म्हणजे अखंड 2 तांडवम. दाक्षिणात्य स्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा अखंड 2 तांडवम हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नुकताच सौदी अरेबियातील रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये सलमाननं आपल्या सुपर बिझी लाईफस्टाईलबद्दल असं काही सांगितलं की चाहत्यांनाही त्याचा धक्का बसलाय. गेल्या 25 वर्षांपासून मी बाहेर डिनरलाही गेलो नाही, जाण्याची संधीच मिळाली नाही. शूटिंग ते घर, घर ते शूटिंग, घर ते एअरपोर्ट, एअरपोर्ट ते हॉटेल आणि हॉटेलमधून इथे एवढंच माझं आयुष्य आहे असं सलमान म्हणाला.